हे कोणते आणतो पहा ना. नाही 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 व्हेरायटी नवीन आहे. बुड पहा ना. बुड बुडा फाले खाली साईडला करा थोडं दाखव. आणि हातात पकडा. आपल्याला हे जे आहेत ना बांबू एवढे बांबू एवढं एका फंटीला पुन्हा फंटी डबल किती. आणि हे झाड पाहायला कसं असं घेरदार व्हायला ना संत्र्याच्या जरा डेरेदा त्या बाई पाहा बुड केवढा ते काही फांद्याला पण आहे ते फांद्याला फांद्या. आता हे जे फांदी आहे की नाही यालाच जर मस्त म्हणलं 10-15-20 पर्यंत लागते. बांधल्यानंतर आणखीन इकडे वाढते समोर वाढते. इकडे तारा बांबू बांधायचे. हा बांधायचं आहे. थोडं लेट झालं तिकडल्या शेतात चालू आहे बांधणं. तिकडं दूर आहे. हा आपलं गाव कोणतं प्रॉपर? परभणी. जिल्हा परभणी. तालुका जिल्हा परभणी. कोण केलेला या पद्धती? आमच्याकडे अजून काही कोणी केलं नाही. आम्ही फक्त वापरलंय मात्र ते पट्टा आमचं पारंपरिकच केलंय चारणी. पण खत नियोजन आणि फवारणी नियोजन तुमच्या पद्धतीने केलंय ह्या वर्षी. यांनी केली बघा. काय फरक? पावसामुळे काय झालं ते दाटीमुळे पातळ जास्त. असं काय वाटलं तुम्हाला यावर्षी मग फरक? नाही फरक वाटला. फरक आहे पण पद्धत समजा हे अंतराचे आम्ही अंतर नाही घेतलं. औषधी वगैरे मग तुम्हाला नेताने हसत असतील हे काल न्यायले? औषध तुमचे जेवढे आहेत तेवढे भेटले का? भेटते म्हणजे आपले नाही आपले आपण सांगतो ते कंटेंट समजा ते भेटले. आता हे बघा हे साईज आहे का बोंडाची अशी कमीत कमी बोंड 10 ग्राम पर्यंत जाईल. 10 ग्राम लई पातळ पडते की नाही. मग आपण काय म्हणतो पाण्यानं बुरशी आली चुकीचं आहे. ज्यावेळेस तुम्ही शेतात गेले जास्त पाणी पडले की याच्यातल्या जे मुळ्या दिसत ना पांढऱ्या मुळ्या वर आले वर कावनाळे येतात ते मुळा त्याला ऑक्सिजन भेटत नाही दमकोंडी म्हणून ते त्याला श्वास भेटत नाही म्हणून ते वर येते. आता त्याचं जीव ते जे तंतुमुळ्या जे असतात ना त्याला काय होती की त्याचा जीव वाचवायचं पडलं आणि मग ती वर आल्यामुळं काय झालं की मग त्याला काय अन्नद्रव्य घेणारं काम पण झालं ना या झाडाला 80% बंद झालं. आणि मग त्यावेळेस आपले फुलं कोणी बूम फ्लॉवर मारते कोणी टॉनिक मारतात ना मग आपण अतोनात फुलं घेतो त्याचं. पण या मुळाचं कसं जर ज्यावेळेस मुळा चांगल्या जर असल्या वातावरण चांगलं असतं त्याला नंतर वापसा कंडिशन असतं तर काय होते की ते अन्नद्रव्य 2 पात्या 2 फुलं 2 बोंडाला पुरू शकते समजा. पण तुम्ही त्याच्या जास्त पात्या लागल्या की तेवढं अन्नद्रव्य पुरत नाही आणि म्हणून ते बोंड जास्त पडतात. एखाद्या वेळेस काय होते की तुमच्या शेतात खूप असे पातं लागते फुलं दिसते मग तेवढे बोंड लागतात जास्त कारण त्यावेळेस त्याची ताकद नाही राहत ना तेवढं त्याला अन्नद्रव्य पुरत नसल्यामुळे ते पातं बोंड पडत असते. आणि म्हणून ते टप्प्याटप्प्यानं खतं टाकणं त्याला एकदाच भरावर नेऊ देणं वरे पातं येतं फुलं आलं समजा की खत टाकत राहणं हे तेवढं महत्वाचं.